हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना पंजाब पोलिसांकडून अटक झाली। गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा आरोप आहे। पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी अटक केलेल्या हेरांची नाव आहेत आणि दोघांच्याही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी संबंध उघड झालेला आहे। तर हेरांनी ला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले। तर अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या 2 जणांना पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा या दोघांवर आरोप आहे। पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी अटक केलेल्या या हेरांची नाव आहे आणि दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी संबंध उघड झालेला आहे। या हेरांनी पाकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं तपासात समोर आलेलं आहे। या 2 जणांना सध्या पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे, कारण गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा आरोप या दोघही जणांवर आहे। पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी यांची नावं आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, काय सविस्तर अपडेट? वृषाली, पंजाब पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि अमृतसरमधल्या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी ISI जे काही दहशतवादी संघटना आहे त्यासोबत या दोघांचे संबंध असल्याचं समोर आलेलं आहे आणि लष्करी छावण्या आणि त्याचबरोबर एअरबेसचे गोपनीय फोटो पाकिस्तानच्या ISI सोबत शेअर करणं, त्यांना ते पाठवणं आणि त्यानंतर ही माहिती लीक करणं, या प्रकरणी त्यांच्यावरती ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अमृतसरमधले हे दोघं जण रहिवासी आहेत, पलक मसीह आणि सूरज मसीह अशी या दोघांची नावं आहेत आणि या मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने पाकिस्तान आणि भारत या 2 देशांमध्ये तणाव वाढलेला आहे, त्यामुळे या देशातली गोपनीय माहिती, भारत देशाची गोपनीय माहिती आणि खास करून लष्करी छावण्यांची माहिती जी आहे ती पाकिस्तानला पुरवणाऱ्या दोघांवरती आता कायदेशीर पावलं जी आहेत ती कारवाईची उचलली जात आहेत। अमृतसरमध्ये हे दोघं जण राहत होते आणि मागच्या काही दिवसापासून पाकिस्तानच्या ISI संघटनेसोबत त्यांचे संबंध होते। लष्करी छावण्यांचे अनेकसे फोटो आणि एअरबेसचे फोटो सुद्धा दोघांनी काही प्रमाणामध्ये शेअर केल्याचं समोर आलेलं आहे। त्यांच्यावरती सध्या ही कारवाई जी आहे ती ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत केली जाते आहे। पंजाब पोलिसांनी मागच्या काही दिवसापासून या दोघांवरती ट्रॅप ठेवलेला होता। त्याचबरोबर या सगळ्या दोघांचे सोशल मीडिया आणि इतर ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या सुद्धा मॉनिटर केल्या जात होत्या आणि त्यानुसार ही मसीह जे दोघं जण आरोपी आहेत त्यांच्यावरती आता अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। अमृतसरमध्ये हे दोघं जण राहत होते आणि आता या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्यावरती ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांनी किती माहिती पाकिस्तानच्या ISI सोबत शेअर केलेली आहे किंवा किती दिवसापासून ते ISIच्या संपर्कात होते किंवा कोणकोणत्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते माहिती पाठवत होते, या सगळ्याची चौकशी येत्या काळामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर आणखी या दोघांच्या व्यतिरिक्त ISI किंवा इतर दहशतवादी संघटना ज्या पाकिस्तानच्या आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणारे आणखी पंजाबमध्ये काही नेटवर्क आहे का, या अनुषंगाने सुद्धा पंजाब पोलीस जे ते येत्या काळामध्ये चौकशी करू शकतात। मात्र अमृतसरमध्ये जिथे अटारी बॉर्डर आहे किंवा जे काही भारतीय जवानांचे जे वेगवेगळे बेस आहेत, लष्करी छावण्या आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे एअरबेसचे पॉईंट आहेत, तिथले गोपनीय फोटो जे आहेत त्या दोघांनी शेअर केल्याचं समोर आलेलं आहे आणि तपासामध्ये ही माहिती समोर आल्यानंतर पलक मसीह आणि सूरज मसीह या दोघांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि येत्या काळात कायदेशीर कारवाईची पावलं उचलली जात आहेत। वृषाली, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।